Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7 Subject English, Unit 1, page number 30, and our today's topic is In a Class of Their Own, Part 2. Friends, in a previous video we learned about Part 1st. I am giving here a link in I button. You just click it and watch the video, and now we will continue with the Part 2. आज आपण भाग 2 ला सुरुवात करूया. बट बिफोर इट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हॉट हॅपन इन द एंड ऑफ पार्ट 1. पहिल्या भागाच्या शेवटी काय घडले आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. फ्रेंड्स, इन द एंड ऑफ द फर्स्ट पार्ट वी लर्नड दॅट ऑल द स्टुडंट्स वेअर गॅदर्ड इन देअर क्लास अँड दे were busy in a discussion about the disappointment of their class teacher Mrs. Desai. मिसेस देसाई त्यांच्या वर्ग शिक्षिका का दुःखी झाल्या होत्या याच्या कारणाबद्दल चर्चा करण्यासाठी मुले जमलेली होती. या शेवटच्या सीनपासून आपण पार्ट 2 मध्ये पुढे अभ्यासणार आहोत. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. परंतु हे फारच वाईट आहे, आकाश म्हणाला. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी केले पाहिजे. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क सुनील. परंतु कसे, आपण काय करू शकतो, सुनीलने विचारले. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. आपण सर्वांनी चांगले काही केल्याशिवाय त्या आनंदी होणार नाहीत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. तुला ते शक्य आहे असे वाटते का. अँड देन सडनली इट क्लिक्ड. आणि नंतर मला ते अचानक सुचले. येस आय सेड, वाय नॉट. होय, मी म्हणाले, का नाही. वी विल मेक इट पॉसिबल. आपण ते शक्य करून दाखवू. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपण ते करू शकतो. राईट सेड आकाश. बरोबर आहे, आकाश म्हणाला. लेट्स डू इट. चला आपण ते करूया. सो द नेक्स्ट डे वी मीन्स द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे संपूर्ण वर्ग या प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृतीयोजना याविषयी चर्चा करायला एकत्र बसलो. We all agreed that those who get good marks should help others. ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची या गोष्टीविषयी आम्ही सर्वजण सहमत झालो. That is all very well, said नियती. हे सर्व फारच छान आहे, नियती म्हणाली. She is the maths genius in our class. ती आमच्या वर्गातील गणिताची तज्ज्ञ आहे. I have tried to help before. मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला. But no one is interested. परंतु कोणालाही आवड नाही. They don't want me to help them. त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही. Perhaps you are too bossy, suggested Soli. कदाचित तू जरा जास्तच दादागिरी करणारी असावी, सोलीने सुचवले. बॉसी म्हणजे दादागिरी करणारा. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स, सेड निलेश. कोणाला अधिक वेळ बसून गणिते करायला आवडेल, निलेश म्हणाला. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. आम्हाला तू तयार उत्तरे देऊन मदत करू शकतेस. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. आणि तुम्ही दोघेही गणितात वर्गाच्या खूपच मागे आहात, असे नियती म्हणाली. दिस विल नॉट डू, सेड आकाश. हे चालणार नाही, आकाश म्हणाला. डू यू थिंक देसाई मॅम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. देसाई मॅडमला नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे तुम्हाला वाटते का. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे.
इट्स अ रूल, तो एक नियम आहे. अँड यू हॅव टू फॉलो इट, आणि तो तुम्ही पाळला पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट, आणि जर त्यांनी तो पाळला नाही तर. अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती, आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत, नियती म्हणाली. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली, माझ्याकडे कल्पना आहे, सोली म्हणाली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज आवर सर्च लाईट्स, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले सर्च लाईट्स म्हणजेच लक्ष ठेवणारे पथक म्हणून काम करू द्यावे. सर्च लाईट्स म्हणजे लक्ष ठेवणारे. दे विल व्हिजिट अस ॲट होम, ते आम्हाला घरी भेटतील. टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी, आम्ही दररोज अभ्यास करतो का हे पाहण्यासाठी ते आमच्याशी बोलतील. नाव कम टू पेज नंबर 31. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क निलेश, आणि आम्हाला अडचणी आल्या तर काय, निलेशने विचारले. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज, आपण नियतीसारखे अभ्यास रक्षकसुद्धा ठेवूया, ते आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. स्टडी गार्ड्स म्हणजे अभ्यास रक्षक. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील, ही फारच चांगली कल्पना आहे, सुनील म्हणाला. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट्स, आपण प्रत्येक विषयाकरिता स्टडी गार्ड्स ठेवूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs, SL म्हणजेच सर्च लाईट्स, ज्याला आपण नजर ठेवणारे किंवा लक्ष देणारे म्हणतो, अँड SGs म्हणजेच अभ्यास रक्षक, स्टडी गार्ड्स असा त्याचा अर्थ होतो. यांना शोधून काढायला फारसा वेळ लागला नाही. वी पुट द POA इन मोशन इमिजिएटली, POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती योजना. आम्ही कृती योजनेला ताबडतोब चालना दिली किंवा त्याला सुरू केले. वी डीड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट, आम्ही आमच्या शिक्षकांना या रहस्यात सामील न करता, त्यांना न कळू देता हे सुरू केले. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज, आम्हाला मिसेस देसाई यांना आश्चर्यचकित करायचे होते. बट शी इज रिअली टू गुड, परंतु त्या खरोखरीच खूप हुशार आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक, त्यांनी एका आठवड्यात तो बदल पाहिला किंवा हेरला. समथिंग इज ॲट वर्क इन द क्लास आय एम शुअर शी सेड, मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत, त्या म्हणाल्या. नो वन इज एव्हर ॲबसेंट, कोणीही कधीच गैरहजर राहत नाही. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स, पाठ सुरू असताना प्रत्येकजण लक्ष देत आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज, आणि मी तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच भाव बघत आहे. समथिंग हॅज हॅपन्ड, काहीतरी घडलेले दिसते, असे मिसेस देसाई म्हणाल्या. सो देन वी हॅड टू टेल हर, आणि म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागले. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड, त्या खरोखरीच प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग, तुम्ही लोक खरोखरीच अद्भुत आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज, किती सुंदर कल्पना आहेत. सच डिटर्मिनेशन, असा निर्धार, अशी जिद्द. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार, संकल्प. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स, तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही. वी फेल्ट सो हॅपी वी वेअर ऑन क्लाउड 9, आम्हाला खूप आनंद झाला, अगदी परमोच्च आनंदात असल्यासारखे वाटले. ऑन क्लाउड 9 म्हणजे अतिशय आनंद होणे. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली खरोखरच. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स, आणि तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल मिळण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. यावेळी मिसेस देसाई जेव्हा गुणपत्रके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या.
शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्ही अपेक्षा केली होती. मेनी ऑफ अस डीड डू वेल. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले. बट आलास, पण अरे रे, देर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना फारच कमी गुण मिळाले होते. अँड सम हॅड इवन फेल्ड. आणि काही तर अगदी नापास झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रस्ट. त्यामुळे आम्हा सर्वांना पराभूत झाल्यासारखे वाटले, नाउमेद झाल्यासारखे वाटले. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर इट. नैना तिच्या प्रगतीपत्रकात मिळालेली लाल रेघ सहन करू शकली नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन शी सोब्ड. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे, ती हुंदके देऊन रडू लागली. लेट द होल क्लास डाऊन म्हणजे अपेक्षाभंग करणे, आणि सोब म्हणजे हुंदके देऊन रडणे. नैना हुंदके देऊन रडू लागली. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या प्रिय लाडक्या वर्ग शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला मिठीत घेतले. हग म्हणजे मिठी मारणे. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाही. लेट एनीवन डाऊन म्हणजे एखाद्याचा अपेक्षाभंग करणे. लुक ॲट युअर कार्ड. तुझ्या गुणपत्रकाकडे पहा. लास्ट टाइम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स. विज्ञानच्या परीक्षेमध्ये गेल्या परीक्षेत तू 50 पैकी 2 गुण मिळवले होते. अँड धिस टाईम, आणि यावेळी इट्स 16, ते 16 आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. ती चांगली झेप आहे, प्रगतीची बाब आहे. म्हणजे विज्ञानच्या पेपरमध्ये मागच्या चाचणीला तिला 2 गुण मिळाले होते, यावेळेला तिला 16 गुण मिळाले. म्हणजे तिने नक्कीच प्रोग्रेस केलेला आहे असं मॅडमने तिला सुचवलं. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला खात्री आहे तू ती चालू ठेवशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो, तुमचा प्रत्येकाचा. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. नंतरच्या परीक्षेत काय घडले याचा अंदाज तुम्ही करू शकता का, असा शेवटी प्रश्न आपल्याला अस्मिता विचारते. अँड आवर ॲन्सर विल बी यस. आपलं उत्तर असेल यस, कारण त्यांच्या वर्गाने नक्कीच पुढच्या परीक्षेमध्ये खूप मोठी प्रगती केलेली असेल. मित्रांनो, इथे पार्ट 2 या लेसनचा पूर्ण होतो. नक्कीच इन्स्पिरेटिव्ह अशी स्टोरी आहे. ईच अँड एव्हरी स्टुडंट अँड देअर क्लास विल गेट इन्स्पिरेशन फ्रॉम दिस होल लेसन expanded in part 1 and 2. After that, on page number 30, there are some words and its meaning clicked, became clear. Clicked म्हणजे स्पष्ट होणे, सोपे होणे. Way behind, an informal way of saying not making progress as other students in the class. म्हणजे अनौपचारिक पद्धतीने सांगणे की तुम्ही दोघेही वर्गाच्या प्रगतीपेक्षा खूप मागे आहात, असा अर्थ इथं होईल. Guess the meaning of copycats. कॉपीकॅट्स म्हणजे काय? टू इमिटेट ऑदर्स ॲज इट इज. इतरांचे जशास तसे अनुकरण करणे. व्हॉट इज मीन बाय सर्च लाईट्स हेअर. सर्च लाईट्सचा इथं काय अर्थ घेण्यात आलेला आहे? सर्च लाईट्स मीन्स दो स्टुडंट्स हू विल कीप ॲन आय ऑन अदर स्टुडंट्स. सर्च लाईट म्हणजे असे विद्यार्थी जे इतर विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतील. सर्च लाईट्स विल विजिट ॲट होम अँड टॉक टू अदर स्टुडंट्स एव्हरी डे टू सी अदर स्टुडंट्स स्टडी. सर्चलाइट्स जे विद्यार्थी आहेत ते इतर विद्यार्थ्यांच्या घरी भेट देतील, त्यांच्याशी बोलतील आणि लक्ष ठेवतील की ते दररोज अभ्यास करत आहेत की नाही.
What is mean by study guards? Study guards म्हणजे काय? Study guards means those students who are genius in the class. Study guards म्हणजे असे विद्यार्थी जे वर्गामध्ये तज्ञ आहेत, हुशार आहेत. They will help other students to sort out their difficulties. ते काय करतील? इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करायला मदत करतील. What do these short forms stand for? Abbreviations किंवा छोटे फॉर्म्स हे कशाच्या संदर्भात आलेले आहे? SLs म्हणजे सर्च लाईट्स, टेहळणी पथक. SGs म्हणजे स्टडी गार्ड्स, अभ्यास रक्षक. आणि POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती योजना. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास? मिसेस देसाई यांनी वर्गामध्ये कोणता बदल पाहिला? शी ऑब्झर्व दॅट नो वन वॉज एव्हर ॲबसेंट. एव्हरीवन पेड अटेन्शन ड्युरिंग क्लास. She saw a different look in students' eyes. When you are on cloud 9, you feel great happiness. On cloud 9 म्हणजे खूप जास्त आनंदामध्ये असणे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग. खालील शब्दांचे अर्थ शोधा. टेक अ टेस्ट म्हणजे परीक्षा घेणे. टू चेक हिज नॉलेज ऑफ द सब्जेक्ट म्हणजे एखाद्याचा विषयाबद्दलचं ज्ञान तपासणे. आता वाक्य काय होईल? आवर टीचर्स टेक अ टेस्ट एव्हरी मंथ. आमचे शिक्षक दर महिन्याला परीक्षा घेतात. दुसरा शब्द आहे गिव्ह अ टेस्ट, परीक्षा देणे. टू शो ऑर प्रेझेंट द नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, विषयाबद्दलचे आपले ज्ञान सादर करणे म्हणजे गिव्ह अ टेस्ट. वाक्य पहा, आय गिव्ह अ टेस्ट ऑफ ड्रायव्हिंग. मी गाडी चालवण्याची परीक्षा देतो. What qualities did the students develop in their efforts to do well? चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न केले? They started attending classes regularly and began to pay attention during lessons. त्यांनी दररोज हजर राहायला सुरुवात केली, त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. They were determined and eager to take second test. अगदी त्यांनी ठरवलेलं होतं आणि ते दुसरी परीक्षा घेण्यासाठी उत्सुक होते. Why did the teacher appreciate Naina? शिक्षकांनी नैनाची प्रशंसा का केली? Because Naina scored better marks in second test than first in science and started off in a right direction, so the teacher appreciate her. नैनाने पहिल्या परीक्षेपेक्षा दुसऱ्या परीक्षेमध्ये विज्ञान विषयात चांगली कामगिरी केली होती आणि तिने एक चांगली सुरुवात चांगल्या दिशेने केलेली होती, म्हणून शिक्षकांनी तिची प्रशंसा केली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचा पाठ 2 पूर्ण केलेला आहे. तुम्हाला नक्कीच यामधील सर्व पॅरेग्राफ, सर्व उतारे, त्याचं वाचन, त्याचा अर्थ लक्षात आलेला असेल. सर्व प्रश्न उत्तरे, ॲक्टिव्हिटी समजलेल्या असतील. तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत सी यू, गुड बाय.